भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील निपाणी येथे पदाधिकाऱ्यांची भारतीय बौद्ध महासभा नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी राज्याचे अध्यक्ष बुधाजी वाडविंदे, हेमंतजी जाधव, महासचिव साधनाताई गायकवाड, उपाध्यक्षा मधुकर साळवे, सोशल मीडिया सदस्य महेश धमरक्षित, राज्य सदस्य दिलीप कांबळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली। आज शनिवार दिनांक 10/1/2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्याची कार्यकारिणी निवड आणि सांगली जिल्ह्याची कार्यकारिणी निवड ही राष्ट्रीय नेते आणि डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बुद्धिस्ट ऑफ सोसायटी तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या कोल्हापूर जिल्हा शाखेची नियुक्ती करण्यासंदर्भात आज मिटिंग आयोजित केली होती। या मिटिंगला भरघोस असा प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 30 ते 40 कार्यकारी सदस्य हजर आले होते। त्यांची प्रत्येकाची मुलाखत घेण्यात आली आणि स्वइच्छेने त्यांनी बाबासाहेबांच्या विचारावर काम करण्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे। तसेच जे राजरत्न साहेबांचे जे स्वप्न आहे, जे स्वतःची आर्थिक निर्मिती करण्यासाठी त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्या नावाची जी बँक जी स्थापन करायची आहे त्या स्थापनेसंदर्भात सर्वांनी शेअर्स घेऊन लवकरात लवकर इथं बँक स्थापन करण्यासंदर्भात प्रयत्न करायचं ठरलेलं आहे। यासाठी मी जे इथं उपस्थित राहिले या सर्वांचे मी उपस्थितांचे मी आभार मानतो। इथं थांबतो। जय भीम। नमस्कार, मी प्राध्यापिका ज्योती अमोल थडके, राहणार आकुर्डे, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर। आज निप्पाणी येथे जी मीटिंग भरवण्यात आली होती ती मीटिंग भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी बँक आहे ती बँक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व तालुक्यातील जे अध्यक्ष होते, मान्यवर होते, सर्व जिल्ह्यातील जे मान्यवर या सर्वांना उपस्थित करण्यात आले होते इथं। आणि त्यानुसार इथं जी जिल्हा कार्यकारिणीची उपस्थितीनुसार जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आलेली आहे। त्याची मुलाखत आता आज संपन्न झालेली आहे। आज आता या भारतीय बौद्ध महासभे अंतर्गत मला सांगायचं आहे की मी एक मातंग समाजातील असून मी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी तयार आहे। एक मातंग असून परडिगून हिंडणं किंवा शिक्षण जे मला विज्ञानाकडे नेते, विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच आपण गेलं पाहिजे। जे बौद्ध आहे स्वतः म्हणतात की मग बौद्ध म्हणून जन्माला आलोय, तर ते स्वतः जागरणीमध्ये जातात व जागरण घालतात व यल्लमा देवीवर पैसे खर्च करतात। हे असं न करता त्यांनी की बौद्ध काय सांगतोय, बौद्ध हा कुठल्याही धर्माला नकार देत नाहीये। बौद्ध हा विज्ञानाकडे नेतोय आपल्याला की जे तुम्ही अनुभवता ते तुम्ही स्वीकारा, ज्यातून तुमची प्रगती होईल हे शिकवते। कुणालाही न झुकता तुमच्याकडे एवढी क्षमता आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे आपल्याला मंत्र्याकडे न जाता तुम्ही स्वतः ती समस्येचे निराकरण करू शकता। आज लाल बुद्धा चॅनल प्रतिनिधी आयुष्यमान एमडी कांबळे साहेब आज इथं भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी ज्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचं आधी प्रथम मी सहर्ष स्वागत करतो। भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि राज्य कार्यकारिणी सदस्य आज इथं उपस्थित राहिलेत। या उपस्थित कार्यकारिणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी उपस्थित राहिलेत। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज खऱ्या अर्थानं ही झेप घेत आहेत। गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि त्याला आज खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली आज आली असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचं कार्य आपल्याला माहीत आहे। त्यांनी जे त्यांचा संकल्प आहेत, वेगवेगळे उपक्रम आहेत, त्यामध्येच त्यांचं एक महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक आणि ह्या बँकेचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाखा निर्माण होऊन जास्तीत जास्त शेअर्स सभा करण्यासाठी ही आमची अहोरात्र ही आमची नवीन आता जी कार्यकारिणी गठीत होणार आहे ते अहोरात्र प्रयत्न करतील। आणि मला आनंद आहे की राजरत्न आंबेडकर साहेबांचं सारखी जी ध्येयवेळे आणि WFPचे उपाध्यक्ष आहेत आणि ते 138 देशाशी त्यांचे संपर्क आहे ते आज आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहेत। एक आर्थिक उन्नती म्हणून डॉक्टर BR आंबेडकर बँक करत आहेत, त्याला साथ आणि सहयोग देण्यासाठी मी कोल्हापूर जिल्ह्याच्या तमाम
आंबेडकर चळवळीतील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि आज जी कार्यकर्ते संदर्भात बैठक बोलली त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेत, याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक एक कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून, प्रमुख म्हणून सर्वांचं मी आभार मानतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजाला अगदी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं जे उचललेले पाऊल आहेत, हे पाऊल खरोखर अतिशय विचारपूर्वक केलेले आहेत आणि त्या उचललेल्या पाऊलाला खऱ्या अर्थानं स्वप्न जे पूर्ती करण्याचं काम हे आमचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या या कमिटीची किंवा कार्यकारिणीची आज रोजी या ठिकाणी निर्मिती करत असताना अभिमान वाटतो आहे की खरोखर राजरत्न आंबेडकर साहेबांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाचा आम्हाला इथं लाभ होतो आहे आणि खरोखर तो आम्ही उचलला पाहिजे. आपली वाटचाल, आपल्या समाजाची वाटचाल या ठिकाणी धम्माकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आज समाजामध्ये अतिशय विकृत अशा पद्धतीच्या घटना घडत चाललेल्या आहेत. आज आपल्या समाजाला अनेक प्रसंगांना, अनेक अशा पद्धतीनं वाईट गोष्टींना इथं तोंड द्यावं लागतं. दिवसेंदिवस या ठिकाणी आपल्या समाजाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आणि खरोखर याच्यामध्ये जर का आपल्याला सावरायचं असेल, याच्यामध्ये जर खरोखर आपल्याला जर स्वावलंबी व्हायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे बँक या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्या बँकेच्या संदर्भात या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर्स उभं करून या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी आम्ही साकार करणार. याच्याबद्दल अगदी तीळ मात्रसुद्धा शंका न ठेवता या ठिकाणी मी त्यांना अशा पद्धतीचं वचन देतो आणि माझ्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मी त्यांना म्हणजे या ठिकाणी स्वप्नपूर्तीला या ठिकाणी अभिवादन करतो. करांनी स्थापन केलेल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बौद्ध समाजाची उन्नती व्हावी यासाठी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट बँक आम्ही निर्माण केलेली आहे. त्या बँकेची शाखासुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओपन करायची आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये मला वाटते महिना 2 महिन्याच्या अंतरामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाव जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याची शाखा निर्माण होईल अशी मला आजच्या कार्यकर्त्यांनी शाश्वती दिलेली आहे आणि त्यासाठी त्या कामालासुद्धा त्यांनी आजपर्यंत सुरुवात केलेली असं आज त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्या संदर्भाची मीटिंग आम्ही घेतलेली होती. धन्यवाद.